हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे जस्ट इमॅजिन, करा तुम्ही की कशावर आहे असं। तर आज मी तुम्हाला घेऊन जाते करामतीच्या, जादूच्या आणि कॉमेडीच्या एक आगळ्या वेगळ्या दुनियेत। मी तर चाललेच आहे, तुम्ही पण चला सोबत आणि आजच्या ह्या मुवमेंटचा, ह्या व्हिडिओचा आनंद घ्या। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे याची मला खात्री आहे। तर आम्ही चाललो आहे सर्कसमध्ये। मी हे तुम्हाला सांगणार नव्हते, पण एक्साइटमेंटच्या नादात माझ्याही लक्षात नाही राहिलं। तर सर्कसला चाललो आहे आम्ही आणि फर्स्ट टाइम नाशिकमध्ये, म्हणजे एवढ्या वर्षांतून पहिल्यांदाच सर्कस आली आहे। तर म्हटलं चला मुलांना पण घेऊन जाऊया, त्यांचं पण थोडंफार मनोरंजन होईल, कारण मुलांनी पण कधी सर्कस बघितलेली नाही अजून, त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे हा। आणि मी तर माझ्या लहानपणी खूप सर्कस बघितलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी काही ते नवीन नाही। पण मग मुलं खूप एक्साइट आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी आज घेऊन चालले। तर माऊला पण बरं नव्हतं 2 दिवसांपासून, तर तिचा पण चेहरा जरासा उतरलेला होता। म्हटलं चला मुलं थोडे फ्रेश होतील, कुठंतरी त्यांना फिरून आणूया। तर फायनली चल आता निघतोय आम्ही आता। तर चला तुम्ही माझ्यासोबत आणि कंटिन्यू व्हिडिओला राहा। तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगायला लावत जाऊ नका यार मला प्रत्येक वेळी। तर करून घेत जा सबस्क्राईब आणि थोडाही वेळ वाया न घालवता चला आता आपण लगेच निघूया। सर्कस बघण्यासाठी घरून आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता निघालो आणि 7 वाजताचा शो होता, त्यामुळे मग थोडंसं लवकरच निघालो। आणि घरापासून तर ते अंतर पण खूप जास्तीचं आहे, त्यामुळे मग थोडंसं लवकरच निघालेलो होतो। तर मुलं पण खूप एक्साइट होते, कारण सर्कस म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं बिलकुलच, कारण कधीच बघितलेली नव्हती आणि फर्स्ट टाइम ते चालले होते सर्कस बघण्यासाठी। सोबत माझे भाचे देखील होते आणि त्यांचाही हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, कारण त्यांनी देखील याआधी कधीच सर्कस बघितलेली नव्हती। तर मग 6:30ला घरून निघालो आणि बरोबर 7 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। तर एकदम वेळेमध्ये पोहोचलो होतो आम्ही, सर्कस होती त्या ठिकाणी। आणि हे ठिकाण आहे डोंगरे वसतिगृह, KTHM कॉलेजच्या बाजूला। तर ही सर्कस आहे ना आत्ताच आली आहे, म्हणजे जेमतेम 10-15 दिवस झाले असतील, त्यामुळे मग एवढं काही लोकांना माहीत नाही अजून। आणि ॲडव्हर्टाइजमेंट पण काही एवढी नसेल, त्यामुळे पब्लिक कमी होती। आणि इथे हे आमचे 3 कार्टून फोटो आणि व्हिडिओसाठी पोज देऊन उभे होते। तर आम्ही 4 तिकीटं काढलेली होती आणि बाहेरून बघा हे असं व्ह्यू होता सर्कसचा। आणि खूप छान असे म्हणजे ओल्ड सॉन्ग चालू होते हिंदी इथे, तर ऐकायला पण खूप भारी वाटत होते। आता व्हिडिओमध्ये पण आले, पण मग ते मला म्यूट करावे लागले, कारण की नंतर पुन्हा ते बॅकग्राऊंड म्युझिकमुळे कॉपीराईट वगैरे येत असतं। तर तिकीट वगैरे काढले आणि मुलांनी ना खाण्यापिण्याची शॉपिंग केली। म्हणजे असं कुठं जर आम्ही बाहेर गेलो ना तर त्यांना खूप मज्जा वाटते, कारण बाहेर पॉपकॉर्न वगैरे खायला मिळतात। तर इथे बघा किती मोठी शॉपिंग केली आहे, एका पिशवीमध्ये पॉपकॉर्नचे पॅकेट वगैरे, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि पाणी बॉटल। तर मध्ये एंट्री केली आम्ही आणि शो चालू झालेला होता। तर इथे बाहेर गेटवरती हे तिकीट वगैरे जमा केले आणि आतमध्ये आम्ही एंट्री केली। तर आम्ही सर्वात मागे बसलेलो होतो, जेणेकरून व्यवस्थित दिसेल। पण मग मध्ये गेल्यानंतर ते सर्कसचे तंबूचे खांब वगैरे होते, त्यामुळे मग थोडंफार अडचणच येत होती बघण्यासाठी। पण मग आम्ही 2-3 ठिकाणी जागा चेंज केली होती आणि मग व्यवस्थित ॲडजस्ट झालं। तर सर्कसला सुरुवात झालेली होती, पहिला शो चालू झाला होता। तर इथे मी तुम्हाला एकदम थोड्या क्लिप्स दाखवते, जेणेकरून तुम्हाला पूर्ण शो बघता येईल, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग मला 2 पार्ट बनवायला लागतील। तर सपोज जर एका पार्टमध्ये कव्हर नाही झालं तर मी 2 पार्ट बनवेल ह्या व्हिडिओसाठीचे। तर ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला काही सुरुवातीचे शो दाखवते आणि जर झालंच ॲडजस्ट एकाच व्हिडिओमध्ये तर पूर्ण सर्व शो मी तुम्हाला यामध्ये दाखवेल। पण शक्यतो मी तुम्हाला ना एकदम अर्ध्या मिनिटाच्याच क्लिप दाखवते की कसे शो होते म्हणून।
2-2.5 तासांची सर्कस असल्यामुळं एका पार्टमध्ये मला एवढं कव्हर नाही करता येणार, म्हणून मग मी 2 पार्ट बनवते. तर सेकंड पार्ट आहे ना मी बनवणार आहे. तर या पार्टमध्ये जेवढं जास्तीत जास्त मला शो दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी केला आहे. आणि मध्ये मध्ये बघा काही लाईटिंग वगैरे आहे, त्यामुळे दिसायला जरासा प्रॉब्लेम येतो, कारण त्या लाईटिंगच्या लगझगपणामुळे व्यवस्थित दिसत नाही. तरी पण मी जेवढं व्यवस्थित मला कॅप्चर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओत तर तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे त्या ठिकाणी समोर ते 2 पंखे असल्यामुळे एवढं व्यवस्थित मला त्या साईडचं कॅप्चर करता येत नव्हतं. पण मग असो, नंतरच्या पुढच्या क्लिप्स मी व्यवस्थित काढल्या आहे. तर मंडळी, जसं की तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की शो जास्ती मोठा असल्यामुळे एका व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करता येईल की नाही माहीत नाही. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे मग मी याचं 2 पार्ट करण्याचं ठरवलं. तर या पार्टमध्ये मी शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर यानंतरचा पार्ट 2
तो पण तुम्ही नक्की आवर्जून बघा, कारण सेकंड पार्टमध्ये ना खूप छान छान शो होते. तर तो पार्ट पण मी कदाचित उद्या किंवा परवा अपलोड करेल, तर तो पण तुम्ही नक्की बघा, कारण त्यामध्ये लास्टला प्रभू श्रीराम बघायला मिळणार आहेत तुम्हाला आणि खूप छान आहे. त्यामुळे मग सध्या ह्या पार्टमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं आहे. तर तुम्ही नक्कीच दुसरा पार्ट पण बघा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पार्ट 2 मध्ये उद्या. तर बाय.